तर नमस्कार मित्रांनो, राजापूर वणीपाशी आलो आम्ही. मुंडे कलाकाराचा बड्डे असल्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र सगळे कलाकार आलेले आहेत. त्या कलाकारमध्ये अजून एक असं व्यक्ती आहे, समाधान. आंघोळ तर आम्ही काय केलं ना, ते समाधानला बी विचारा. बरं समाधान, तुम्ही काय मन व्यक्त करतो का? काय नाही, आलोय वाढदिवसाला. जय मावशी, आमची शिंदा मावशी मी तुम्हाला 2 शब्द ऐकवणार आहे. शिंदा मावशी आणि आता सकाळचे वाजले 8. अजून काय आंघोळ बिंगोळ झाले नाही, नंबर लावलाय सगळ्यांनी. पण राहण्याची बी सोय 1 नंबर नंबर 1 केले. नंबर 1. तर शिंदा मावशी आलेत. शिंदा मावशी बी 2 शब्द बोलतात. शिंदा मावशी 2 शब्द सांगा. अरे अजून मुसऱ्या तोंडा नाही मी काय बोलू त्यासनी. आम्ही ना आपला हसमुख चेहरा दिसते की? हा दिसतोय कसं दिसते? मुंडे कलाकाराच्या वाढदिवसाला आलोय आम्ही. अजून आंघोळ बिंघोळ काय केलेलं नाही. हा ह्या लेखाचं कसं आहे? नाही भारे चेहरा कसा आहे? ओके नाही कसं दिसते? लय गोड आहे. तुळजापूरच्या लोकांना काय सांगणार हो का? होय सांगत काय सांगत नाही. कधी येणार हो तुळजापूरला? तुम्हाला वाट बघायला लागली. हा येणार की कधी? मुंडे सारखं फोन करतोय मला. कशाला? गाडीत एसटीनं चल म्हणून. कधीतरी या तुळजापूरला. येणार की. आमच्या बाबांना हा, आता आपले खास बाबा राहिलेत. बाबा तर एवढा हसमुख आहेत, आंघोळ सुद्धा केलं काय नाहीत. बाबाला विचार. बाबा तर नमस्कार मित्रांनो, काय रात्रभर आम्ही थंडीने मस्त छान असं इकडे गारटलेलो आहे. आणि मुंडे मग काय तर हा गारटलायस कुठं? हे काय पांघरून बसलोय की. मग कपडा काढलायस म्हणून पांघरून बसलायस. उघडा कसा बसू म्हणून. हा काय बी सांगतो. काय करणार आता, ते शिंदा मावशी सकाळ सकाळ त्रास द्यायला लागले आम्हाला. त्यामुळं सर्वांना आता एकच मला सांगायचं आहे, आम्ही उपोषण पकडणार आहोत. हा तर शिंदा मावशी त्रास देते म्हणून इथं उपोषण पकडणार आहे. त्याच्यामुळं समाधान भाऊ कसं काय करायचं तेवढं जरा सांग. सगळ्यांनी मुंडेंचा वाढदिवस 11:30 वाजता हॉलमध्ये आहे. तर सगळ्यांनी इथं जवळपास असणारे हजर राहा. आणि तुम्ही कार्यक्रमाला या. वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळे रील स्टार सगळे आलेत. प्रत्येक जण आपापली कला सादर करणार आहे. आणि त्या कला बघायची जर असेल आणि सगळे रील स्टारला तुम्हाला भेटत असेल तर नक्की तुम्ही या राजापूर तालुक्यामध्ये वणी या गावाला. धन्यवाद. वणी गावात यावं. तर बड्डे बॉयचे सगळ्यात अगोदर आंघोळ झाले, पण आमचा झाला नाही. बड्डे बॉयज काय म्हणतात बघा. सकाळी आंघोळ केली बरं वाटतं ना, दिवस चांगला जातो. आता आले कलाकार जरा लांबून प्रवास करून आले, दमलेत म्हणून आता आंघोळ करून जरा फ्रेश होतील आणि मग कलाकार आमचे सुरू होतील लगेच. मुंडे सरकार एक शब्द बोलू का? हा तुमची खूप काय एवढं कसं का चिकन दिसायला लागलं तुम्ही? दाढी केला ना कारण त्याच्यामुळे वाटत असं. दाढी केलं का? मग बड्डे बॉय म्हणल्यावर चेक व्हावंच लागते. बड्डे बॉय किती स्मार्ट झाले ते बघितलं का? हॅलो.